आमच्या लक्षात आलं की आपण आता भावी अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंगांची पण प्रतिक्रिया घेतली पाहिजे आणि त्यांच्याकडनं एक दिलासा देशाला दिला गेला पाहिजे. आम्ही त्यांना फोन केला, त्यांनी आम्हाला 2 तासांनी घरी बोलवलं आणि आम्ही जेव्हा घरी गेलो, काही सुरक्षा नव्हती कारण ते साधे खासदार होते, तर ते स्वतः चहाचा ट्रे घेऊन आमच्यासाठी आले आणि त्यांनी आम्हाला स्वतः कपात चहा भरून पाजला. आम्ही अवघडलो. आम्ही त्यांना म्हटलं की डॉक्टर साहेब हे काय करतात, कारण हो. दिल्लीच्या वर्तुळात मनमोहन सिंगांना डॉक्टर साहेब या नावानेच ओळखला जायचं. हो. तर आम्ही त्यांना म्हटलं डॉक्टर साहेब आपण हे काय करता, आम्ही घेतो चहा. ते म्हणे नाही काही नाही, माझी बायको बाजारात भाजीपाला आणायला गेली आहे, त्यामुळे मी तुम्हाला चहा देतो. इतक्या सहजपणे मग त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि ज्या घरात आम्ही प्रसन्न 24 तासापूर्वी सहजपणे गेलो होतो, अगदी 24 तासात इतक्या राजकीय नाट्यमय घडामोडी झाल्या की ते देशाचे पंतप्रधान होणार हे निश्चित आलं. सोनिया गांधींनी नकार दिला आणि मनमोहन सिंग देशाचे पंतप्रधान होणार असं लक्षात आलं. आम्ही पुन्हा त्यांची म्हणजे अधिकृत घोषणा व्हायची होती, राजकीय पातळीवर फक्त तो निर्णय झाला होता. तर आम्ही पुन्हा मनमोहन सिंगांची प्रतिक्रिया घ्यायला गेलो की ते पंतप्रधान व्हायला तयार आहेत की नाही आहेत. नक्कीच. तर आम्हाला ज्या घरी आम्ही 24 तासापूर्वी घराचा प्रवेशद्वार ढकलून हो. म्हणजे उघडून आम्ही स्वतःच आतमध्ये गेलो होतो, त्या घराच्या 1 किलोमीटरच्या परिसरात सुद्धा आम्हाला प्रवेश नाकारण्यात आला. हो. इतकी कडेकोट सुरक्षा व्यवस्था त्या घराला देण्यात आली होती. 24 तासात एक साधे खासदार असलेले मनमोहन सिंग देशाचे भावी पंतप्रधान झाले होते. हो. हा एक राजकीय स्थित्यंतर सुद्धा आणि हा अनुभव आम्ही त्यांना नंतर पंतप्रधान पदावर झाल्यानंतर सांगितलं की म्हटलं 24 तासापूर्वी आम्ही तुमच्याकडे सहज येऊन चहा पिला आणि 24 तासानंतर मात्र तुम्हाला भेटणंही कठीण झालं. तर ते हसले आणि त्यांनी आम्हाला दिलगिरी व्यक्त केली की सॉरी तुम्हाला माझ्यामुळे त्रास झाला. इतका साधेपणा मनमोहन सिंगांमध्ये आम्हाला पाहायला मिळाला. अर्थात प्रमोदजी, ह्या आता आठवणीच राहणार आहेत सगळ्यांच्या सोबत. मात्र अशाच प्रकारच्या आठवणी तुम्ही पत्रकार म्हणून, मगाशी मुणगेकर एक अर्थतज्ञ आणि खासदार म्हणून सगळेच मान्य करतायत. इतकंच काय की स्वतः पंतप्रधान मोदी, भाजपचे वरिष्ठतम नेते सुद्धा आज त्यांच्या जाण्याबद्दल आपल्या आठवणी आणि सहवेदना व्यक्त करतायत. यातच सगळं आलं. धन्यवाद प्रमोदजी आपल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.